Good morning, my dear student. Today we see the problem number 4 on page number 32, the adjustments and their effects with working note. First, I'll read the problem. Problem number 4. From the following trial balance of Mr. Piyush and Mr. Arun, you are required to prepare trading and profit and loss account and balance sheet as on that date. The trial balance as on 31st March 2019 where is given in the textbook. We see later on, but before that we see the adjustment effects for the same. The first adjustment, closing stock. Stock on hand on 31st March 2019 was cost price rupees 45,000 and market price rupees 35,000. इथे बघा आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या दोन ज्या अमाउंट दिलेल्या आहेत, कॉस्ट प्राइस आहे 40,000 आणि मार्केट प्राइस आहे 35,000. यापैकी आपल्याला जी कमीत कमी किंमत आहे क्लोजिंग स्टॉकची, असं नाहीये की आपल्याला कॉस्ट प्राइस घ्यायची आहे किंवा मार्केट प्राइस घ्यायची आहे. आपल्याला जी कमीत कमी व्हॅल्युएशन आहे स्टॉकची ती आपल्याला हिशोबात घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला वर्किंग करायचं आहे. बघूया आपण क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट काय आहे. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक 35,000, द अमाउंट rupees 30,000, whichever is less we take into consideration. And the second effect for the same closing stock in balance sheet asset side rupees 35,000. त्यानंतर आपण दुसरी ऍडजस्टमेंट बघणार आहोत. ऍडजस्टमेंट नंबर 2, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट rupees 1,200 is still receivable. Here in trial balance the fixed deposit amount is given, which is posted to balance sheet asset side rupees 15,000, and the part interest on fixed deposit is already received rupees 1,000, which is posted to profit and loss account credit side, which is income. And the adjusted amount, interest on fixed deposit rupees 1,200 is still receivable, that is interest receivable or accrued interest on fixed deposit. The first effect for the same is accrued interest or interest receivable added to the fixed deposit rupees 1,200. Here it is 16,200 outer side. And the second effect, to the profit and loss account credit side, add to the interest received on fixed deposit, add as a accrued interest or interest receivable rupees 1,200, and the total of the all interest amount is given, that is rupees 2,200. नंतर आपण नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघणार आहोत. प्रोव्हाइड आरडीडी ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता इथे आपल्याला बघा 3 नंबर ऍडजस्टमेंट दिलेली आहे. प्रोव्हाइड आरडीडी 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता ही सन्ड्री डेटर्स वरती थेट आहे. सन्ड्री डेटर्स वरती इथे दुसरी कोणतीही ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली नाही, त्यामुळे डायरेक्ट आपण इथे काय करणार आहोत, आरडीडी काढणार आहोत. बघूया. आरडीडी काढण्यासाठी 43,000 गुणिले 2.5% म्हणजे काय की 2.5/100. आता याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर बघा इथे आपल्याला दिसतंय हे छेदस्थानीचे 2 शून्य गेले, इथे सॉरी अंशस्थानीचे 2 शून्य गेले, छेदस्थानीचे 2 शून्य गेले, म्हणजे वाईप आउट केले आपण, त्याचं सिम्प्लिफिकेशन म्हणतो. ते राहिले किती, 430 गुणिले 2.5 बरोबर 1,075, म्हणजे 10,750. परंतु दशांश चिन्ह दिल्यानंतर आपल्याला किती रक्कम मिळते इथे, रुपीज 1,075. हेन्स आरडीडी इज इक्वल टू रुपीज 1,075. आता आपण त्याचा पुढच्या स्लाइड मध्ये काय बघणार आहोत, इफेक्ट बघणार आहोत. न्यू आरडीडी गिवन इन ऍडजस्टमेंट. बघूया. आता सन्ड्री डेटर्स ची रक्कम आहे 43,000 रुपये आणि या 43,000 वरती आपण 2.5% आरडीडी काढली, किती आली, 1,075. ही वजा जाता सन्ड्री डेटर्सची किती रक्कम राहिली, 41,925. आता या न्यू आरडीडीचा दुसरा इफेक्ट,
जे ओल्ड RDD मध्ये काय करावे लागतात किंवा ओल्ड बॅड डेट्स मध्ये काय करावे लागतात इथे दिलेले आहे बघा. आपण जे ओल्ड बॅड डेट्स आहेत या ओल्ड बॅड डेट्स मध्ये आपल्याला काय करावे लागतात हे इथे ऍड करावे लागतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला फर्स्ट इफेक्ट आहे बॅलन्स शीट ऍसेट साइड मध्ये सनरी डेटर्स मधून न्यू RDD काय करायची वजा करायची आणि इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला बॅड डेट्स मध्ये काय करायचे ऍड करायचे 1075 बेरीज केल्यानंतर त्याची 1575 आउटरला रक्कम आली. त्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट आपण बघणार आहोत. डेप्रिशिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरची रक्कम आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये किती दिलेली आहे 20,200 रुपये आणि त्या 20,200 रुपयावरती 5% डेप्रिसिएशन एका वर्षासाठी काढायचं आहे. इथे बघा डेप्रिसिएशन ऑन फर्निचर इज इक्वल टू 20,200 जी फर्निचरची किंमत आहे हे 5% डेप्रिसिएशन एका वर्षासाठी. आता ह्याचं सुद्धा पुन्हा आपण सिम्प्लिफिकेशन करणार आहोत. अंशस्थानीचे 2 शून्य गेले छेदस्थानीचे 2 शून्य गेले 202 गुणिले 5 गुणिले 1 बरोबर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर इज इक्वल टू ₹1010. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण त्याचा ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन किंवा इफेक्ट जो आहे तो बघणार आहोत. बॅलन्स शीट ऍसेट साइड मध्ये फर्निचर 20,200 मधून डेप्रिसिएशन 5% जे आहे 1,010 रुपये वजा केलेले आहे. शिल्लक राहिले किती 19,190 आणि त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला टू डेप्रिसिएशन ऑन ऍसेट म्हटलेलं इथे आपण फर्निचर म्हणा टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ₹1010. त्यानंतर आपण शेवटची ऍडजस्टमेंट बघणार आहोत जे इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ला पार्ट क्लेम असं म्हणतात. ऍडजस्टमेंट आपल्याला दिले गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड क्लेम फॉर ₹6,000. आता इथे काय झालंय बघा की एकूण 8,000चा माल काय झालेला आहे जळालेला आहे. त्यापैकी 6,000चा इन्शुरन्स क्लेम मिळाला आणि 2,000 रुपये ऍक्च्युअल लॉस झालेला आहे. ठीक आहे बघूया आपण यासाठी इफेक्ट आपण बघणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय गुड्स लॉस बाय फायर अकाउंट ₹8,000. या 8,000 पैकी बॅलन्स शीट ऍसेट साइडला इन्शुरन्स कंपनीने दिलेला क्लेम जो आहे 6,000 रुपये म्हणजे 8,000 मधून 6,000 रक्कम मिळालेली आहे आणि राहिले किती 2,000 जो ऍक्च्युअल लॉस झालेला आहे बाय टू लॉस बाय फायर विच इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड विच इज रेकॉर्डेड इनटू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू लॉस बाय फायर ₹2,000. पुढे आपण बघणार आहोत ट्रायल बॅलन्सचे जी काही पोस्टिंग आहे ती आपण बघणार आहोत. गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट. टुडे वी सी the problem number 4 on page number 32 and posting for the same. Let we see the posting for the problem number 4 from the given trial balance. From the following trial balance of Mr. Piyush and Mr. Arun, you are required to prepare trading and profit and loss account and balance sheet as on that date. Trial balance as on 31st March 2019. We see the step by step posting for the same. Stock on 1st April 2018. So trading account debit side. Purchases and salaries here wrongly given as you cut it down the salaries like this and
we see the posting for the same, that is profit and loss account, trading account, debit side. Thereafter, next salary, profit and loss account, debit side. Wages, trading account, debit side. Here we see carriage, trading account, debit side. Next, royalties, trading account, debit side. Freight, trading account, debit side. Printing and stationery, profit and loss account, debit side, that is PD. Sundry debtors asset, furnitures asset, leasehold property asset, investment asset, traveling expenses, profit and loss account, debit side. The advertisements for 3 years, this is hidden adjustment. 30,000 for 3 years, that is we take into consideration rupees 10,000 for this year and 20,000 is a advance advertisement or prepaid advertisement expenses, or what we called as deferred advertisement expenses. Profit and loss account, debit side. Bad debts, profit and loss account, debit side. Discount allowed, profit and loss account, debit side. Cash, asset side. Cash at bank, asset side. And here fixed deposit also asset side. Then we see the credit side of trial balance. We maintain capital account on liability side, that is Piyush capital account and Arun's capital account. Here I will mark that Piyush capital account liability side and Arun's capital liability side. Thereafter, sundry creditors also liability side. Interest received on fixed deposit. Fixed deposit. Here we see rupees 1,000 interest received on fixed deposit. Here we see the profit and loss account, डेबिट साइड. इथे जागा नसल्यामुळे मी तुम्हाला इथे बाहेरच्या साईडला पोस्टिंग दाखवलेले आहे. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साइड आणि सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. यानंतर आपण बघणार आहोत ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पोस्टिंग करायची आहे आणि दिलेल्या ॲडजस्टमेंट नुसार आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम हा सोडवायचा आहे. थँक यू.